अध्याय 19 श्री गणेशाय नमः। एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे। बोलणे असो हे आता वर्णुपुढे स्वामीचरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय। प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, ज्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत। महासाधू देखिले करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा। जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची। एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकुनी। सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांचा। श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंध्री प्राणवायू। आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ, समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले। स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सददित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे। उठोनी या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे। स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला। असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला। बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले। घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया। पाहुनिया नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयसी, लोके धन्यता पावलासी वारी योषिता पाळुनी। तीस द्यावी सोडूनी तरी श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभोनी अंती जासी सुखाने। ऐकून या समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील। परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे। असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी, येऊन राहिले स्वस्थाने धर्मकृत्य बहु केली। यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार, त्यांसीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले। वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलांत अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने। समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला। स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील। जाऊनी बैसेला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी। लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी। कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खड्ग करी। परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच परत आला, परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा। त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची। असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटांत राजश्रीत सरदार। मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे। अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला। पाहुनी या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले। दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे। ते पाहुणी समर्थाला कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले। पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको। ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर। जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे। ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा। श्रीरस्तु शुभम भवतु।